सरकारने आम्हाला गंडवलं अशी कबुली थेट रोहित पवारांनी दिली आहे। बघा त्यांची फेसबुक पोस्ट काय म्हणतात ते। कृषी कर्जमाफीतील अटी शर्ती काढून टाकण्याच्या मागणीसाठी पंढरपूरला अन्नत्याग आंदोलन थांबवताना पावसाळी अधिवेशनापूर्वी 22 जूनला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यासोबत बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेण्याचं आश्वासन मंत्री गिरीश महाजन साहेबांनी दिलं होतं। आता अधिवेशन सुरू होण्यास अवघे 2 दिवस उरले आहेत, परंतु दिलेल्या आश्वासनाप्रमाणे बैठक घेण्याबाबत अद्याप ना कुठला निरोप आला आणि याबाबत कुठलीही हालचाल सुरू झालेली नाही। अन्नदात्याच्या बाबतीतही शब्द पाळला जात नसेल तर फसवणूक करणारं हे विश्वासघाती सरकार आहे हे पुन्हा एकदा सिद्ध होईल। तरीही पुढील 2 दिवसात बैठक होईल अशी अपेक्षा आम्ही अजूनही करत आहोत। मी बघितलं, तुम्ही ही पोस्ट दाखवली मी तुम्हाला। ज्या वेळेस या रोहित पवारांनी पंढरपुरात शेतकरी कर्जमाफीच्या निर्णयातील जाचक अटी मागे घ्याव्या आणि सरसगट 2 लाखापर्यंत कर्जमाफी करावी यासाठी आंदोलन थाटलं, उपोषण सुरू केलं, त्यावेळेस महाराष्ट्रभरातनं यांच्या आंदोलनाला पाठिंबा मिळत होता। 500 किलोमीटरवरनं मी सुद्धा निघालो होतो। मात्र 2.5 दिवसात यांनी महाजनांच्या भूलथापांना बळी पडून उपोषण मागे घेतलं आणि त्याचे परिणाम आता हे दिसत आहेत की त्यांनी स्वतःच कबूल केलंय की आम्हाला सरकारने गंडवलंय। सरकार किती उदासीन आहे, सरकार शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये बिलकुलही सिरियस नाहीये याचं प्रमाण म्हणजे रोहित पवारांची पोस्ट, याचं प्रमाण म्हणजे रोहित पवारांचं आंदोलन। मात्र सरकार आधी एखादा शासन निर्णय काढतं, त्या शासन निर्णय काढल्यानंतर जो कर्जमाफीचा होता त्याच्यामध्ये जाचक अटी होत्या, त्या अटी जर का सरकारला मागे घ्यायच्या होत्या तर त्यांनी स्वतःच त्या मागे घेतल्या असत्या, त्यांनी त्या टाकल्या, त्या आपल्याला पटत नाही तर त्या रस्त्यावरची लढाई लढून त्या ठिकाणी ठाम भूमिका घेऊन त्या ठिकाणी सरकारला गुडघ्यावर टेकून तरच त्या मागण्या आपल्या मान्य होणार आहेत हे रोहित पवारांना कळायला हवं होतं। ठीक आहे, त्यांना खूप भूक लागली असेल तर त्यांनी उपोषण सोडून ते आंदोलन तसंच सुरू ठेवायला पाहिजे होतं किंवा साखळी उपोषण त्या ठिकाणी करायला पाहिजे होतं। मात्र ते आंदोलन मागे घेऊन शेतकऱ्याच्या बेजाऱ्या त्याच्यामध्ये झालेल्या आहेत। शेतकऱ्याच्या मनाला एक आधार निर्माण झाला होता की आता आपल्याला न्याय मिळणार। मात्र परत एकदा शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसल्या गेलेली आहेत आणि मोठ्या प्रमाणात कमेंट्स मध्ये शेतकरी म्हणतायत की रोहित पवारांनी हा स्टंट केला। मग हा स्टंट होता का असा माझा प्रश्न त्या ठिकाणी रोहित पवारांना आहे। जर हा रोहित पवारांचा स्टंट नसेल तर ते परत एकदा सक्रिय होऊन राज्यभर कर्जमाफी आंदोलनाचा लढा उभा करतील। आम्ही काय रोहित पवारांवर टीका करण्यासाठी आलेलो नाहीयेत, आम्ही त्यांना समर्थन देण्यासाठी आलो आहोत। मात्र तुम्ही ज्या शेतकऱ्यांसाठी आंदोलन करत आहात त्या शेतकऱ्यांची भूमिका सुद्धा त्याच्यामध्ये महत्वाची असते, त्याचा विचार सुद्धा त्या ठिकाणी तुम्ही घेतला गेला पाहिजे होता। तो तुम्ही न घेता 2.5 दिवसातच आंदोलन गुंडाळणं हे काही संयुक्तिक नव्हतं। त्यामुळे आता आमचा तुम्हाला पाठिंबाच असणार आहे। शेतकऱ्यांसाठी जो कोणी लढतो त्याला आम्ही पाठिंबाच देतो। आता रोहित पवारांबद्दल ते आंदोलन मागे घेतल्यानंतर मला अनेक लोकांचे फोन आले आणि कमेंट्स मध्ये सुद्धा शेतकरी बोलतायत की रोहित पवारांची आत्या सुप्रिया सुळे यांची मुलगी रेवती सुळे हिचं लग्न होतं म्हणून त्यांनी तडकाफडकी आंदोलन गुंडाळलं। दुसरा मुद्दा, लोक म्हणतात की यांच्या कारखान्यावर काहीतरी ईडीची धमकी वगैरे आली किंवा काहीतरी सेटलमेंट झाली म्हणून यांनी आंदोलन गुंडाळलं। आणि मी ते आंदोलन मोडल्या दुसऱ्या दिवशी सकाळी सांगितलं होतं की याच्यामध्ये काही होणार नाही, ही बैठक झाली तरी सरकार यांच्या तोंडाला पानच पुसणार आहे। जे होणार असतं किंवा जे झालं असतं ते पंढरपुरातच झालं असतं, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रभरातला शेतकरी यायला लागला होता। मात्र तेव्हा मला या रोहित पवारांची जी पिलावळ आहे त्यांनी ट्रोल केलं। आता त्यांना सांगतोय की मी जी भूमिका तुमच्या नेत्याच्या आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी मांडली होती, तुमच्या पप्पांनीच आता कबूल केलं की सरकारने त्यांना गंडवलंय म्हणून। या ठिकाणी अनेक प्रश्न निर्माण होतात। तुम्ही आंदोलनाचं नियोजन केलं, त्याच्यामध्ये पैसा गेला, आंदोलन स्थळ निवडलं, त्या ठिकाणची मंडप वगैरे असेल, त्या ठिकाणची लोक येणारे असतील, त्यांचा खर्च असेल, महाराष्ट्रभरातनं शेतकरी तुमच्याकडे यायला लागला, अनेक लोक आले, त्यांचा खर्च असेल, हे सगळं करून शेतकऱ्याच्या पदरात काय पडलं? निराशा। म्हणून सांगतो याच्यामध्ये या सगळ्या लोकांचे पॉलिटिकल करिअर होतात, यांचे स्कोर सेटल होतात, मात्र शेतकऱ्यांच्या पदरात काहीच पडत नाही। त्याच्यामुळं ह्या ज्या बैठका होणार नाहीत आणि झाल्या पण तर याच्यातनं काहीच निष्पन्न होणार नाही। मी तुम्हाला आत्ता इथं सांगतोय, जोपर्यंत शेतकऱ्यांचा आगडोम मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरत नाही आणि या सरकारला गुडघ्यावर आणत नाही तोपर्यंत काही होणार नाही।
ही वस्तुस्थिती आहे, हे लक्षात घ्या. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा, हे जे आता प्रस्थापित सगळे शेतकरी नेते, यांच्या मागे शेतकरी उठायला तयार नाही, यांच्या मागे यायला शेतकरी तयार नाही, कारण की शेतकऱ्यांचा यांच्यावर विश्वास राहिलेला नाही. आता ही लढाई शेतकऱ्याच्या पोरांनी हातात घेऊन पारदर्शकपणे लढणं गरजेचे आहे. शेतकऱ्यांच्या पोरांच्या मागे शेतकरी उतरल्याशिवाय राहणार नाही, हा मला ठाम विश्वास आहे आणि त्या पद्धतीचा आम्ही प्रयत्न करतोय. कारण की आम्हाला मॅनेज होणारं आंदोलन करायचं नाही, आम्हाला शेतकऱ्याच्या पदरात काहीतरी पडण्याचं आंदोलन करायचं आहे. तुर्तास थांबतो, आपली रजा घेतो. पुन्हा भेटू नव्या विश्वासावर. धन्यवाद.